काय करते तू आता? भाकरी झाल्या आता, 40 लोक जेवली, 20 लोक राहिलेत आता. तुला कसं वाटलं पहिल्या दिवशी तुला 40 लोकांची ऑर्डर आली? कसं वाटलं म्हणजे बघा, आता काय नाही, उद्या येतात बाया मदतीला. आज बाया संध्याकाळच्या नाही, उद्या घेतले 2-11 वाजता. तर आज मदत केली. आज 40 म्हणजे 40 लोक, त्या बायाला 40 लोक माणसाला 80 भाकरी केल्या आम्ही. मदत जाऊ करायला पण होती भाजायला. आणि बाकीची 5 वाजेपर्यंत जी 200 लोक जेवली ती 200 लोक जेवली. त्या बायाला पण असे जे बोलवले ते घरातली सगळी येऊन मदत करून गेले. आणि बाया 2 होत्या, ते काय 6 वाजता 5ला तर सुट्टी झाली, त्या बाया गेल्या लगेच. 5च्या नंतर आम्ही सगळ्या घरातल्यांनी मैत्रिणी सगळ्या भाकरी करू लागल्या. आता झाली कंप्लीट. आता 20 ताटं वाढल्या तो काही तास काउंट करून. अजून 20 लोक यायची बाकी आहेत. 20 लोक यायची बाकी आहे. तिथून त्यांचं आवरायचं आणि मग उद्याची मटणाची यादी. आता ही ताट आजच्या दिवसच अशी आहेत. आजचे दिवस आहेत. उद्या आता स्टीलची ताटं 100-200 बाऊल असे भांडे आता थोडे आणायचे. कारण पहिले आपले प्रिन्स हॉटेलचे होते ते भांडे, ते आपल्या गुरुनानक पंजाबी ढाब्याला आहेत. आता तिथले भांडे इकडे कसं आणायचं, त्यामुळे नाही त्या हॉटेलचं बजेट पण वाटलं. आज असली ही 3रं पातेलं आहे. आता हे रश्श्याचं हे आता 3रं पातेलं आहे. शेवटला 40 लोकांची फायनली ऑर्डर आली आणि त्यातली आता 20 लोक झाल्यात. आणि ज्यांनी ऑर्डर दिली आम्हाला ते आमचे मित्र या ठिकाणी आहेत. तुम्ही आम्हाला ऑर्डर का आणि कशासाठी दिली खरं सांगा. एक नंबर टेस्ट आहे आणि तुमचं तिकडं पलीकडे हॉटेल पण आहे गावच्या वाड्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा ओपनिंग झालं, त्यामुळे तुम्हाला ऑर्डर दिली. तर बघा, आणि आता खाताय ते क्वालिटी कशी आहे? एक नंबर क्वालिटी. असं किती लोकांची ऑर्डर आहे तुमची आजची? किती लोकांची दिली? 7 लोकांची ऑर्डर आहे. हां, तर यांनी चिकन खातो असं वाटतच नाही. हां ना, खाल्ल्यासारखं चिकन वाटते. तर सकाळी तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं आपण बकरी कापली होती. 25 किलो मटण होतं आजचं. आणि 25 किलो मटण जाऊन परत 10 किलो चिकनमध्ये 40 लोकांचं नियोजन केलेलं आहे. आमची काम करू दमली सगळी तर दाखवतो आता. तर खूप असे बसले, दमलेत, आता कंटाळा आलाय. आणि पण अजून 20 लोक जेवायचे राहिलेत म्हणून आणि ताटं वाढून ठेवले त्यांची. आता ते येऊच वाट थांबलोय. दिदीला जाऊ आलती, त्या जाऊ बरोबर पाठवलं. म्हणतात जा हिंदवी. म्हणली तू मम्मी कधी येणार आहे. मला आता चालवाना सुद्धा लय त्रास व्हायला लागलाय, कंबरड दुखायला लागले भाकरी करून. हे असाच रात्रीच ताबडतोब बॅनर छापून घेतला आणि हे छापला. आता हे आपल्याला इकडची उद्याच्याला इकडची बसतील. पण हा आपला झालेला आहे प्रिन्स हॉटेल मटन खानोळी, असं स्पेशल चुलीवरचं सगळं भेटेल इथं. तर चुली केल्यात इथं, पण आडूसा करायचं बायांना चुलीवर कोबा बिबा करायचा, थोडं हळूहळू सगळं करायचं. आणि आज वाटलं पण नव्हतं की एवढं गिराईक येईल म्हणून. आणि मनी बी नाही पण नाही, खूप छान परिस्थिती असं भेटलं का नाही, आनंद बी झाला तेवढा. पाय बी दुखत्या जमिनीवर, पाय उभं वाटा नाहीत माहिती का. 250 रुपये झाली. हा, आणि घरातली पण सगळी राबलेत. घरातली सुद्धा आत्ता घरातली हिंदवीला आणि जावला आणि दिराला पाठवून दिले रिक्षात. मनापासून खूप खूप आभार. सगळ्यांनी मदत केली. लक्षात नव्हतं, मनात नव्हतं, ध्यानात नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी आजपर्यंत जे काही केलं ते कोणालाच माहिती नसतं. आज ह्यांना पण माहिती नव्हतं की आज हॉटेल चालू होणार नव्हतं माहीत. बरीच लोक नाराज पण झाले की आम्हाला नाही का नाही तुम्ही सांगितलं उद्घाटनाला. असं झालंय की अचानक ठरलं ना अचानक. मी तर रात्री बाजार गोळा केला माहितीये का हिथल्या हॉटेलचा, आणि त्यांनी त्या प्रिन्स हॉटेलचा बाजार गोळा केला. गुरुनानक झालेलं आहे. माझा मोबाईल फुटलेला आहे, माझ्याकडे कोणाचेच नंबर नाही आहेत. आता तुम्ही म्हणता की मोबाईल फुटलाय, तर मग गुगलवरून माझं काही नसल्यामुळं एका माणसाकडे फक्त ID होती, ती मिळत नाही आहे. त्याच्यामुळं आता काहीच पर्याय नाही माझ्याकडे उरलेला. मोबाईल फुटला, नंबर सगळे गेले. जसे फोन येतील तसं सेव्ह करून ठेवतोय. आणि तुम्ही सगळ्यांनी मला असंच भरभरून प्रेम द्या आणि माझ्या हॉटेलला सगळीच्या भेट द्या. जेवणाची क्वालिटी बघा, खाल्ल्यावर कसं वाटतंय ते इथं आल्याच्या नंतर ना तुम्ही मला सांगता. चला, आम्हाला आता हावे रोड, हे हावे रोड हावे रोड टचलाच आहे. पार्किंगला बी भरपूर जागा घेतलेली आहे त्यांनी गाड्याला हे. आणि पुन्हा इथं आपल्या असे टेबल वगैरे जेवण बाहेरच होऊ शकतात. चालू आहे असं. तर काय बऱ्याच जणांना कुणाला सांगण्यात आले, कुणाला नाही आलं, विसरताना अचानक ठरले. भांडी सुद्धा नाही, उद्या बाऊल ताट आणायचे. आज पंधरवाड्यात म्हणजे जेवण दिलेलं आहे पार्ट्यातली.
उद्या भांडी घेऊन यायला लागतील, मोठे मोठे पातेले आणावे लागतील, लय पळावं लागते, कष्ट भरपूर आहे. हो काय करता का करू लागते असं होय. उद्या बॅनर लागतील, आता हा एक लागलेला आहे, अजून लागेल इकडं असं लाईटी वगैरे लावून घेतल्या. चला व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा. आणि एकदा तरी आला की नाही हॉटेलला भेट द्यायला विसरू नका, नक्की या.